4 दिवस हेक्टिक डाएट करून 1 किलो वजन कमी झालं आणि आज मोमोज खाल्ले 1.5 किलो वाढलं. याचे 2 मेन रिझन्स आहेत. एक म्हणजे वॉटर रिटेन्शन अँड सेकंड युअर बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे तुमचं BMR. तर वॉटर रिटेन्शन म्हणजे शरीर आपलं वॉटर होल्ड करायला लागतं. हे कशामुळे होतं? फर्स्टली मोमोज किंवा ह्या जंक फूड्समध्ये खूप जास्त सोडियम असतं. सोडियममुळे आपली बॉडी जी आहे ही जास्त वॉटर होल्ड करते. ॲज अ रिझल्ट वॉटर रिटेन्शन हे वाढू शकतं. ऑल्सो जर तुम्हाला स्ट्रेस असेल, काही अंडरलाईन काही डिझीज असतील, तर त्यामुळे तुमचं कॉर्टिसॉल लेवल्स हे एलिव्हेट होतं. तुमचे कॉर्टिसॉल्स वाढले तरीसुद्धा तुमची बॉडी ही जास्त वॉटर होल्ड करायला लागते. ॲज अ रिझल्ट तुमचं वॉटर रिटेन्शन वाढू शकतं. जेव्हा आपण जास्त कार्बोहायड्रेट्स कन्झ्युम करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ग्लायकोजन स्टोर्स हे वाढतात. ॲज अ रिझल्ट आपली बॉडी ही जास्त वॉटर रिटेन्शन करते. ऑल्सो काही हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स असतील, झोप तुम्ही कमी घेतली, तुमचं दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस असतील तरीसुद्धा तुमची बॉडी ही वॉटर होल्ड जास्त करते. जेव्हा आपण कॅलरी डेफिसिटमध्ये जातो तेव्हा आपलं BMR हे ड्रॉपडाऊन होतं. ॲज अ रिझल्ट आपण काही जरी खाल्लं त्याचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये व्यवस्थित न होता फॅट्समध्ये होतं आणि आपले वॉटर रिटेन्शन हे अजून दिसतं आणि वेटचा आकडा हा वाढलेला दिसतो. ॲज सिम्पल ॲज कॉन्स्टिपेशन किंवा तुमचं डायजेशन जरी स्लो असेल तरीसुद्धा आपल्या वजनाचा आकडा हा वेट मशीनवरती वाढलेला दिसतो. तर हा जो आकडा असतो तो टेम्पररी असतो. तो बघून तुम्ही पॅनिक करू नका. इतकी 4 दिवस मी मेहनत घेतली आणि 5व्या दिवशी फक्त मोमोज खाऊन माझं वजन वाढलं तर आता पॅनिक होऊन मी काही करणारच नाही, काही फॉलोच करणार नाही. तर ह्या मेंटॅलिटीमध्ये अडकू नका. हे टेम्पररी आहे. ऑलवेज रिमेंबर कन्सिस्टन्सी बीट्स परफेक्शन. त्यामुळे कन्सिस्टंट राहा. हा जो तुम्हाला आकडा दिसत आहे वेटचा तो क्षणिक आहे, टेम्पररी आहे. इट्स जस्ट अ वॉटर वेट. त्यामुळे कंटिन्यू तुमची कन्सिस्टन्सी ठेवा वेट लॉस जर्नीमध्ये. बाकी आम्ही आहोतच इकडे तुम्हाला प्रॉपरली गाईड करायला. कीप इन माइंड.